छान अशा फुलांपासून आपल्या व्हिडिओला चालू करूया। तुम्हाला कळलंच असेल अशी छान छान फुलं बघून की आजचा व्हिडिओ कशाबद्दल होणार आहे। किती सुंदर अशी फुलं आहेत। बघा। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राणी थोरात यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर चला मी तुम्हाला आज माझं गार्डन दाखवणार आहे। तर बघा, आळूची पानापासून चालू करूया। तुम्हाला मी आळूची पानं दाखवते। बघा किती छान अशी गावरान आळूची पानं लावलेली आहेत मी इथं। हे बघा, कढीपत्त्याची झाडं आहेत 2-4 आणि इथं छान असा गोकर्णीचा वेल पण आलेला आहे पांढऱ्या फुलांचा। बघा, इथं आहे शेवग्याचं झाड। बघा, शेवग्याच्या झाडाला फुलं येण्यास सुरुवात झालेली आहे। काही दिवसांनी ह्याला खूप छान अशा शेवग्याच्या शेंगा लागतील। आणि इथं खूप छान असं एक पेरूचं झाड आलेलं आहे, छोटंसं यायला चालू झालेलं आहे। हे बघा, शोचं झाड आहे। हे बेलाचं झाड आहे, जे आपण संक्रांतीसाठी खण वापरले होते। ते खण मी असे पाणी भरून ठेवलेले आहेत। ह्याला कोणी बोळकी पण म्हणतं। तर ते अशा प्रकारे उपयोग करायचा आहे, जेणेकरून कुणाच्याही पायाखाली येणार नाहीत आणि छान असं झाडांना पण त्याचा उपयोग होतो उन्हाळ्यात। बघा, कोरपड किती लावलेली आहे। कोरपड ही केसांसाठी खूप छान काम करते, म्हणून मी लावलेली आहे। केसांना, चेहऱ्याला कोरपड वापरल्याने खूप फायदा भेटतो कोरपडीचा। बघा, हे बघा, हे गुलाब गावरान आहे। याचं खूप छान असं गुलकंद तयार होतं। गुलाबी कलरचं गुलाब आहे, खूप छान अशा पाकळ्या आलेल्या आहेत त्याला। हे बघा, कढीपत्ता किती छान असा कढीपत्ता आलेला आहे। हे पाणीपुटीचं झाड आहे। हे जास्वंद आहे। बघा, देवासाठी खूप छान असं छोटंसं फूल, व्यवस्थित गणपती बाप्पांना जास्वंद खूप आवडते। हे पारिजाताचं झाड आहे। हे नागिनीच्या वेलांचं वेल आहे, नागिनीच्या पानांचा वेल आहे। आंब्याला खूप छान असा मोहर लागलेला आहे। काही दिवसांनी याला खूप छान असे कैऱ्या आणि आंबे लागतील, नंतर त्याचेच आंबे तयार होतील। बघा, हे जास्वंद आहे, तिला पण खूप छान अशा कळ्या लागायला चालू झालेल्या आहेत। इथं पण एक शेवगा आहे। बघा, इथं पण एक स्वास्तिक फुलांचं झाड आहे आणि इथं पण एक नागिनीचा वेल आहे, नागिनीच्या पानांचा। गुलाब बघा, खूप छान असा गुलाब यायला चालू झालेले आहेत आता। इथं पांढरं गुलाब आहे। बघा, बघा, छान छान अशी गुलाबं लागलेली आहेत। आणि ह्या कुंडीत मी कट करून त्याची कांडे लावलेली होती। बघा, केवढं मोठं असं गुलाबाचं झाड आलेलं आहे। त्याला पण जवळजवळ 5-7 कळ्या आलेल्या आहेत। तुळस बघा, माझ्या एवढी तुळस आलेली आहे। बघा, किती हिरवीगार अशी तुळस आहे। लिंबाला खूप अशी लिंब आलेली आहेत। आम्ही ह्याची लिंब पण खाल्लेली आहेत।
अख्खी फुलांनी भरलेलं होतं हे झाड लिंबाचं बघा. आणि छान असे छोटे छोटे लिंब लागलेले आहेत. इथं आम्ही वांग्याची झाडं आणि कोथिंबीर लावलेली आहे मी इथं. तर वांग्याला खूप छान अशी वांगी लागलेली आहेत आणि गावरान कोथिंबीर आहे. इथं पपईची झाडं आहेत 2-4. बघा वांग केवढं मोठं वांग आलेलं आहे बघा, बघू शकता. आणि काय होतं वांग असं त्या पानांच्या आड लपलेलं असतं, त्यामुळे लवकर सापडत नाही. आपण आत्ता बघितलं होतं आणि थोड्या वेळाने आपल्याला दिसणं असं होतं, त्यामुळे खूप बघून असं वांग तोडावं लागतं आणि त्याला काटे पण खूप असतात. बघा मी पाणी पण दिलं होतं, आता द्यायला नळी टाकलेलीच होती तिथं पाण्याची. बघा इथे एक वांग आहे. ह्याचं वांग एवढं मोठं जरी झालं ना तरी खायला खूप चविष्ट आहे. असं लांब वांग आहे काकडीसारखं. हे बघा दुर्वा, गणपती बाप्पांना आम्ही इथूनच दुर्वा वाहतो, इथूनच स्वच्छ अशा दुर्वा. कातं कंपाऊंड केलेलं आहे त्यामुळे. बघा गुलाबाला पण किती. सर्व मी तुम्हाला परत एकदा दाखवत आहे सगळं माझं गार्डन. बघा किती छान असं वाटतं ना झाडांकडे बघितल्यानंतर. छोटे छोटे अशा कैऱ्या यायला लागलेले आहेत त्याला. आणि तुम्हाला माझा हा गार्डनचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला फॉलो करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही सर्वजण मला खूप छान असा सपोर्ट करता, खूप छान असा प्रतिसाद देताय माझ्या व्हिडिओला. त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरायचं नाही. तर बघा परत एकदा सगळं मी दाखवत आहे तुम्हाला. माझं हे छोटंसं गार्डन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा बेलाचं झाड आहे हे. फुलांकडे बघितल्यानंतर, झाडांकडे बघितल्यानंतर खूप छान असं वाटतं आपल्याला, फ्रेश वाटतं एकदम. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ बघता आणि लाईक करत नाही अजिबात असं करायचं नाही. आणि व्हिडिओ आवडल्यास छान अशी कमेंट करून जायची की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. बघा आणि आपण स्वतःच्या हाताने लावलेल्या झाडांची मजा ही वेगळीच असते. बघा किती लिंब छान आलेले आहेत. हे काळं वांग खूप छान असं चविष्ट लागतं. तर आपण परतच्या व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला माझ्या व्हिडिओमधलं कुठली गोष्ट आवडली, गुलाब की वांग्याची झाडं, कोरफड, काय आवडलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरायचं नाही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.